एकदम सोपा दणकट मजबूत हँडल वगैरे दिलेला आहे दिवा आणि भीमसेनी कापूर दोघे हा आहे बघा अशा पद्धतीचा एक दिवा, त्याची मूर्ती आणि त्याच्या पुढे दिवा आहे। यामध्ये आपल्याकडे गणपती बाप्पाचा दिवा सुद्धा आहे बघा, एकदम छान दिवा बघा आपल्या साठी तुम्हाला असे बघा अशा मोठ्या समया सुद्धा पितळेचं झाड आहे, पूर्ण याला फुलं सुद्धा आहेत। त्यामध्ये तुम्हाला अंदाज येत असेल हा गणपती दिवा आहे, मध्ये गणपती म्हणतो तसा आहे आणि हा हंस आहे पाहायला मिळणार आहेत। आणि असे सुद्धा अँटिक पीस सुद्धा अवेलेबल इथे तुम्हाला हे सगळे व्हरायटी मिळते आहे बघायला अवेलेबल असणार आहेत। कलर आहे, वजन भरपूर। गुरुकृपा हँडीक्राफ्ट यांचं शॉप आहे शुक्रवार पेठेतील रामेश्वर चौकामध्ये। म्हणजे तुम्ही PCMC कडून आलात तर तुम्ही मेट्रो स्टेशनला उतरून इथून इथे वॉकिंग डिस्टन्सवर येऊ शकता आणि पुणेकरांना यायचे रामेश्वर चौकातील गुरुकृपा हँडीक्राफ्ट यांच्या शॉपमध्ये। चला तर काय काय व्हरायटी आहे झटपट बघूया। नमस्कार, मी आरती आणि मी तुम्हाला घेऊन आलेली आहे गुरुकृपा हँडीक्राफ्ट रामेश्वर चौक महात्मा फुले मंडईच्या जवळ असलेल्या आपल्या शॉपमध्ये। 5वी पिढी इथं कार्यरत आहे, म्हणजे 5 पिढ्यांपासून हा बिझनेस आहे यांचा। इथे तुम्हाला हे सगळे व्हरायटी मिळते आहे बघायला। ही पूर्ण पितळ्याची व्हरायटी आहे, गिफ्टिंगसाठी तुम्हाला देवी देवतांच्या मूर्तींसोबतच असं वेगळे काहीतरी अँटिक व्हरायटी खरेदी करता येणार आहे। यामध्ये प्रत्येकाचे रेट वेगवेगळे राहणार आहेत। याच प्रकारे तुम्ही या बाजूला बघत आहात मोठमोठे देवी देवतांच्या महापुरुषांच्या मूर्ती सुद्धा तुम्हाला कोरीव कामामध्ये अवेलेबल राहणार आहे। यामध्ये प्रत्येक हिंदू देवी देवतांच्या आणि महापुरुषांच्या मूर्ती तुम्हाला लहान साईज पासून आणि मोठ्यात मोठ्या साईज पर्यंत अवेलेबल राहणार आहे। सध्या अँटिक पॅटर्न मध्ये बघा अशा पद्धतीचे हे कलश आलेले आहेत, घुंगरांचे कलश। 3D यावर देवींची मूर्ती आहे, अष्टदेवींची मूर्ती आहे। यामध्ये आपल्याकडे पूर्ण पॅटर्न आहेत, असे तुम्हाला असे पॉट सुद्धा अवेलेबल असणार आहेत। कलश अवेलेबल आहेत, बादली आहे, पूजेची बादली आहे, म्हणजे तुम्हाला वस्तू सुद्धा अवेलेबल आहे। आता येणार आहे अधिक महिना आणि अधिक महिन्यासाठी आपण जादा करून लुटण्यासाठी किंवा जावयाला देण्यासाठी दिवे यूज करतो। आपल्या इथं दिव्यांमध्ये खूप सुंदर सुंदर साइजेस आहेत, अगदी छोटे छोटे मी दिवे सध्या तुम्हाला दाखवते। वजनाला लाईट वेट दिवे आहेत, गिफ्टिंग पर्पज साठी, लग्न सराईमध्ये रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, छोट्या मोठ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी। कुबेर दिवा आहे बघा, या दिव्यामध्ये पण साइजेस अवेलेबल आहे। कुबेर दिव्यामध्ये तुम्हाला अगदी लहान साईज सुद्धा बघायला मिळणार आहे। आपल्या रेग्युलर दिवा पुढे पण लावणारे दिवे सुद्धा आपल्याकडे होलसेल भावामध्ये तुम्ही खरेदी करू शकता। आता हा दिवा आहे, याला 2 मातीचा दिवा म्हणतात। आता हा कशासाठी वापरतात ऍक्च्युअली मला माहित नाही, परंतु प्रत्येक व्हरायटी इथे अवेलेबल आहे। आता हे बघा हा पण एक दिवा आहे, हा कोणता आहे? हा अष्टलक्ष्मी दिवा आहे। यासोबतच तुम्हाला हा सुद्धा पॅटर्न बघा, घासायला एकदम सोपा दणकट मजबूत पॅटर्न आहे अवेलेबल। यासोबतच हा सुद्धा एक आरतीचा दिवा आहे बघा, हँडल वगैरे दिलेला आहे। वजन भरपूर आहे, काहींना वजन कमी मला हवा असेल तर तसा सुद्धा उपलब्ध राहणार आहे। हा आहे कापूर दिवा म्हणू शकतो आपण, खाली दिवा लावायचा आहे, यावर हे झाकण ठेवायचं आहे आणि यावर तुम्ही भीमसेनी कापूर ठेवू शकता आणि दिवा आणि भीमसेनी कापूर दोघे सोबतच जळणार आहेत आणि याचा सुंदर सुवासही येणार आहे। यासोबतच हा आहे बघा अशा पद्धतीचा एक दिवा। आपल्याला वेगवेगळे दिव्यांमध्ये साइजेस आणि पॅटर्न इथे बघायला मिळणार आहे। कुबेर दिवा सुद्धा आहे, इथे कुबेर देवतेची मूर्ती आणि त्याच्या पुढे दिवा आहे। यामध्ये आपल्याकडे गणपती बाप्पाचा दिवा सुद्धा आहे बघा, एकदम छान याच्यावर कोरीव काम केलेलं आहे, गणपतीची मूर्ती आहे। याच प्रकारे हा दिवा बघा आपला हा आहे स्वस्तिक दिवा, दिवाळीमध्ये लागतो। यामध्ये पण साइजेस आहेत, हे बघा असं लहान साईज मोठा साईज दोन्ही दिवे इथे अवेलेबल आहेत। यासोबतच हा पण दिवा बघा आपल्या गणपती बाप्पा आणि इथे 2 मोर आहेत। यासोबतच हा दिवा साऊथकडे खूप वापरला जातो, शंखचक्र नाम आणि हा पुढे दिवा शंखचक्र नाम आणि दिवा। अजून यामध्ये अजून काय काय वेगळं आहे बघा, हा पान दिवा आहे, पानाच्या शेप मधला दिवा, गिफ्टिंग पर्पजला पण बेस्ट आहे। हा पण एक हटके दिवा मला जाणवला, याचा बेस बघा एकदम पूर्ण कार्विंग केलेला आहे यावर आणि इथे सुद्धा कार्विंग केलेला आहे। या प्रकारे हा पंच वातींचा दिवा आहे आणि याला असं छान हँडल दिलेलं आहे, उचलायला सोपं जावं म्हणून। आणि हे सगळे अँटिक पीस आहे, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही म्युझियममध्येच बघताय का काय, पण तुम्हाला पुण्यामध्ये हे शॉप आहे आणि मेन सिटीमध्ये आहे। आपण महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन पासून आला तरी तुम्हाला जवळ पडणार आहे, पुण्यातल्या पुण्यात आला तरी तुम्हाला इथं जवळ पडणार आहे। झटपट यायचं आहे। आपले टोटल इथं 3 शॉप आहे। येणाऱ्या तुम्हाला अधिक महिन्यामध्ये गिफ्टिंगसाठी अशा प्रकारचे दिवे लागत असतील तर कमी वजनापासून ते
ते जास्त वजनापर्यंतची व्हरायटी इथं उपलब्ध आहे. सिंपल पासून ते कार्विंग मध्ये पण व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. पूर्ण कार्विंगचं बघा, जसं की आपण दिवाळीमध्ये ज्या मातीच्या पंट्या लावतो त्या पंट्यांची सारखी ही डिझाईन आहे आणि साईजेस तुम्हाला सगळे अवेलेबल आहे. आता हा मोठा दिवा आहे तर यामध्ये हा छोटा दिवा आहे, पॅटर्न सेम आहे. असे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे. यामध्ये बघा हा पॅटर्न एक खूप सोबर दिसतो, साऊथ पॅटर्न सारखा हा दिवा आहे. कमळ दिवा म्हणू शकतो, याच्यामध्ये कमळ आहे. मला काही दिव्यांची खरंच काही कल्पना नाही. हा बघा समई सारखा दिवा आहे, मयूर दिलेला आहे आणि याला छोटीशी समई आहे. यामध्ये तर कलेक्शन बघा तुम्हाला इथं पाहत असाल. आता सध्या लक्ष्मी दिवा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. लक्ष्मी दिव्याची साईज बघा, माझा पूर्ण हात यामध्ये कव्हर झालेला आहे आणि यावरचं कार्विंग जसे मोठी घेणार तसं यावरची डिझाईन फिनिशिंग डिटेलिंग दिसून येणार आहे. हा पण तुम्ही लक्ष्मी दिवाच म्हणू शकता. एक देवी आहे यावर आणि हा आहे तुम्हाला, हा कुठला दिवा आहे दादा? कल्पवृक्ष दिवा. कल्पवृक्ष दिवा हे बघा, कल्पवृक्षाचं झाड आहे. आणि हा जो दिवा मी तुम्हाला दाखवला लक्ष्मी दिवा, यामध्ये बघा हा चपटा पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहे. असा चपटा दिवा आहे लक्ष्मी दिव्यामध्ये. आणि हा अजून एक तुम्हाला दाखवते, हा पण खूप सुरेख आहे कमळ दिवा. पूर्ण कमळासारखं पान हे दिलेलं आहे, कमळ दिवा. खूप सुरेख पॅटर्न आहेत. लवकरात लवकर शॉपला भेट द्या. आपण रामेश्वर गणपती मंदिराच्या समोर गुरुकृपा हँडीक्राफ्टला पहिल्या मजल्यावर आहोत. जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तुम्ही कधी आला तरी आपल्या इथं सगळी व्हरायटी 12ही महिने अवेलेबल राहते. असं नाही की आता फक्त अधिक महिना आलाय म्हणून आपण व्हरायटी ठेवली आहे. तर तुमच्या घरात कोणाचं वास्तुक शांती आहे, तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं तर अशा वेळेस काय गिफ्ट द्यायचं हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. खूप सुंदर पॅटर्न आहे बघा. हा पॅटर्न, प्रत्येक पॅटर्न वेगवेगळा आहे. वजनावर आणि कार्विंगवर याचे रेट डिपेंड असतात, त्यामुळे मी कोणाचेच रेट सांगत नाही आहे. प्रत्येक वेळेस जसं सोन्याचे रेट बदलतात तसं पितळ्याचे रेट बदलत असतात. त्यामुळे आपण कोणाची रेट इथं तुम्हाला कल्पना देत नाही. तुम्ही शॉपवर आला की तुम्हाला असे वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतील. बेस्ट आहे हा पूर्ण. यामध्ये हा सुद्धा एक छान आहे मोराचा, वजन आहे याला भरपूर. हे बघा पाट दिलाय त्याला. अजून हा पण बघा एक थोडासा वेगळा आहे. हे बघा असं वाटतं कुठून तरी कोणीतरी असं फार पारंपरिक दिवा असल्यासाठी आरती करू शकतो. अच्छा, आपण याला इथे हँडल दिलेला, हा हँडल आहे आणि तुम्ही अशी पंचारती करू शकता. 1 2 3 4 5 पंचारती दिवा आहे. मोर आहे याला. आणि अजून एक आय थिंक हा गरुड दिवा आहे, तुम्हाला दाखवते मी. गरुड दिवाच आहे ना, स्टँड आहे का? हे बघा गरुड आहेत खाली आणि इथं देव ठेवायचे का? ओके, म्हणजे हा दिवा नाही आहे, देव ह्याच्यावर ठेवायचे. ओके, अभिषेक वगैरे करण्यासाठी का? अच्छा, यावर असं दिवा पण ठेवू शकत असेल ना, कोणाला असं तेल हे होतं म्हणून असं दिवा छोटा ठेवू शकते. स्टँड सारखं दिवा सुद्धा लावू शकतो. ओके ओके, मल्टीपर्पजसाठी यूज करू शकतो. आणि अजून हा एक पॅटर्न बघा. हे बघा, आता इथून जो तुम्ही मोर पाहता आहात ना, हा पूर्ण बघा, पूर्ण लांबून दाखवा त्यांना. हे बघा, हे बघा स्टँड एकदम सुरेख. इथं दिवा आहे, इथे दिवा आहे, इथे 5 आहेत, इथे परत खाली पण बॉटमला आहे, प्लस याला खाली पार्ट दिलेला आहे आणि सगळं रिमूवेबल आहे. म्हणजे सगळे वेगवेगळे पार्ट होतात याचे. तुम्ही सगळे पार्ट वेगवेगळे करू शकता. बॉक्स पॅकिंग करून बाहेर देशात तुम्हाला पाठवायचं असेल तरी सुद्धा पाठवू शकणार आहात. इथे गिफ्टिंगसाठी तुम्हाला असे बघा अशा मोठ्या समया सुद्धा, अगदी माझ्या उंचीच्या 5-5 6-6 फुटाच्या समया सुद्धा आहेत. हे झाड आहे, पितळ्याचं झाड आहे, पूर्ण याला फुलं सुद्धा आहेत. ही समई बघा माझ्या उंचीची साधारण 4.5-5 फुटाची समई आहे. याच प्रकारे इथे पण तुम्हाला आता हे मोठे मोठे दिवे दिलेले आहेत. तुम्हाला जर मोठं दिवा कोणाला द्यायचा असेल आता अधिक महिन्यामध्ये तरी सुद्धा तुम्ही देऊ शकणार आहात. हा दिवा पण सध्या पूजेला खूप वापरला जातो बघा. खूप ट्रेंडिंग पॅटर्न आपल्या इथं बघायला मिळतात आणि हे ह्या सगळ्या पॅटर्नमध्ये फिनिशिंग आणि कार्विंग खूप जास्त प्रमाणात आहे. हे बघा केवढा मोठा दिवा आहे माझ्या हातामध्ये, तुम्हाला अंदाज येत असेल. लक्ष्मी दिवा आहे. याच प्रकारे हा गणपती दिवा आहे. मध्ये गणपती आहे, मध्ये तेल घालू शकता. एकदम सुरेख सुरेख आहे. तुम्ही इथं आला ना, तुम्हाला अजून काय काय पाहू आणि काय काय नको. हा फक्त आपण एक सेक्शन कव्हर करतोय. आता इथे पण बघा, हे फक्त एक रूम आहे, या रूमला मी कव्हर करते. असं भरपूर मोठं तुम्हाला इथं आल्यावर
प्रत्येक व्हरायटी हटके बघायला मिळणार आहे इथं आल्यानंतर. गौराईसाठी जर तुमच्याकडे गौरी बसत असेल तर मुखवटे सुद्धा तुम्ही पॉलिशसाठी किंवा तुम्हाला पेंटिंग करण्यासाठी तर तुम्ही इथं देऊ शकणार आहात. आत्ता सुरुवात झाली असेल, प्रत्येकाच्या घरी आता सण येतीलच, तर तुम्हाला गौरीचे मुखवटे सुद्धा इथं पॉलिश करून दिले जातात, नव्याने घेता येतात, देऊन परत तुम्हाला तुमच्या पद्धतीने बनवूनही घेता येतात. हे एकदम जुन्या पद्धतीचे आहेत बघा. हे जे मुखवटे आहेत एकदम जुन्या पद्धतीचे मुखवटे आहेत. आणि या कोपऱ्यामध्ये हा जो दिवा आहे ना, हा तर मी उचलू पण नाही शकणार. लक्ष्मी दिवा बघा, किती मोठा दिवा आहे, एकदम मोठा दिवा आहे हा. म्हणजे साधारण 1 फुटाचा दिवाच आहे. आणि हा एक बघा, हे गिफ्टिंगसाठी, ह्याला पुढं असं उरली म्हणतो तसं आहे. आणि हा हंस आहे, याच्यावर अशी फुलं वगैरे टाकून तुम्ही गिफ्टसाठी देऊ शकता. असं भरपूर पॅटर्न तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळणार आहेत. आणि असे सुद्धा अँटिक पीस सुद्धा अवेलेबल आहेत. तर आपण प्रत्येक भागामध्ये एक एक पॅटर्न कव्हर करणार आहोत. आता महिन्यामध्ये तुम्हाला दिवे गिफ्ट करावे लागतात म्हणून हा सेक्शन आपण कव्हर केला आहे. यामध्ये काही गिफ्टिंग पर्पजसाठी व्हरायटी आहे, काही तुम्हाला देण्यासाठी व्हरायटी आहे. हे बघा, हे सुद्धा केवढं मोठं तुम्हाला हा पीस आहे. हे बघा, हा पीस आहे ना, खूप मोठा पीस आहे, उचलता पण येत नाही, खूप मोठा आहे. गंगाळा म्हणू शकतो आपण, किंवा फुलं वगैरे सजवण्यासाठी हा स्टँड आहे. तर अशी प्रत्येक व्हरायटी तुम्ही त्याला पाहायला मिळणार आहे. थोडंसं आतमध्ये शेवट तुम्हाला दाखवते, परत यायचं आहे आपल्याला. वेगवेगळे पॅटर्न, देवी देवतांच्या मूर्त्या मोठमोठ्या आपण एक सेक्शन बघतो, पण इथं आल्यानंतर तुम्हाला एकाच छताखाली सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या, अगदी लहानात लहान साईजपासून. हे बघा किती लहान साईज आहे, लहानात लहान. याहून लहान हवी असेल तर हे बघा, सध्या ट्रेंडिंग मधली अगदी लहानात लहान मूर्तीपासून ते मोठ्यात मोठ्या मूर्तीपर्यंत तुम्हाला देवीची, देवतांची मूर्ती आणि महापुरुषांची मूर्ती इथं खरेदी करता येणार आहे. आता नवीनच आला आहे हा पॅटर्न, तुम्हाला गिफ्टिंगसाठी बेस्ट आहे. पितळी आहे आणि अँटिक पॉलिशिंग केलेलं आहे, लाईट वेट आहे. आणि याच्यावर बारीक नक्षीकाम केलेलं आहे, मशीन वर्क आहे बघा. याच्यावर बघा, देवीची जी मूर्ती आहे ही सुद्धा तुम्हाला अगदी फिनिशिंग दिलेलं आहे, 3D लुकमध्ये आहे. तर पहिलं आपल्याकडे काय होतं, तर कलश होते. यामध्ये आपल्याकडे बादली आहे, पॉट आहेत. हे बघा, फुलं गोळा करण्यासाठी. हे बघा, अशी बादली आहे आपल्याकडे. परत अशी उरली आहे आपल्याकडे, यावर देवी देवतांचे, विष्णूंचे, आता याच्यावर विष्णूंचे आहे ना, विष्णूंचे अवतार आहेत. यावर लक्ष्मी देवीचे अवतार आहेत. आणि अशा प्रकारचे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत आपल्याकडे कलश आहेत. कलश तुम्हाला हवे तसे मिळणार आहे. सध्या हा सगळा ट्रेंडिंग पॅटर्न आहे. तुम्हाला जर गजलक्ष्मी द्यायची असेल ना, तर गजलक्ष्मी सुद्धा आलेली आहे. मार्केटमध्ये तुम्हाला हे कुठंही पाहायला मिळणार नाही. तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर फक्त इथंच यावं लागणार आहे. पितळी असलं तर एकदम लाईट वेट आहे. यामध्ये मयूर पण आलेला आहे बघा, मोर सुद्धा आलेला आहे. यामध्ये मोर सुद्धा आलेला आहे. गिफ्टिंग पर्पजसाठी एकदम बेस्ट, गिफ्टिंगसाठी एकदम बेस्ट आहे. मोर आहे हे बघा.